लाडू, अरे लाडू दंगा करू अरे तुम्हाला राधाताईंनी खोली नाही दाखवली? राधाताई, तुम्ही खोलीत सामान ठेवून घ्या तुमचं. नाही राहू दे. हाय काय यात इन मिन 2 साड्या आणि मायेच्या माणसाचे फोटो. बर, देव माणसासनी गरीब का करतो कोणास ठाऊ. आज माझ्याजवळ पैसा असता तर माझा राजवीर माझ्या जवळ असता. हो असं काही नाही. तसंच आहे हो. नाहीतर भाऊजींनी माझ्याकडे राजवीरला सोडलं असतं. माझ्या अक्काला दिलेला शब्द मला पुरा करता आला असता. मला बी मनातनं लय वाटतं राजवीरला सांभाळावं, पण काय करू. अहो अहो तुम्ही रडू नका. हो अहो नका वाईट वाटून घेऊ. अहो राजवीर माझ्याकडे काय आणि तुमच्याकडे काय सारखंच आहे. तुम्हाला कधी वाटलं ना त्याला भेटावंसं तर बिनधास्त येत जा. तुमचाही तेवढा हक्क आहेच लाडूवर. खरं म्हणताय? हो अगदी खरं. तुम्ही लय चांगले आयसा. एकतर आधीच आमच्या राजवीरला डोक्यावर छप्पर दिलं आणि मला बी येत जा म्हणता. कलियुगात अशी माणसं लय कमी. चहा घेतला तुम्ही? नाही नको. गोदाकाने विचारलं होतं. त्या बी स्वभावाने लय चांगले आहेत. काय पैलवान, आता तर ओळखलं का मावशीला? ये. हे बारका होता तवाची गोष्ट. ह्याला कडेवर घ्यायला सगळी कंटाळायची. तसं वज्जच होत त्याच. पर म्या नाही कंटाळायची. ह्याला कडेवर घेतलं की माझा व्यायाम व्हायचा. आता कडेवर घेतलं तर हाडच मोडायची. बघू उचलता येते का? अरे अरे राजवीर, अरे अरे लाडू, अरे राजवीर, अरे सोन्या, अरे लाडू. अहो असाच येतो. मीच कर्म दरिद्री म्हणून लाडू पासून लांब झाले. आता तो जवळ पण येईना. हक्का माझी लय चिडली असेल माझ्यावर. तिला दिलेला शब्द मला पुरा करता नाही आला. हक्के हक्के माफ कर ग बाई तुझ्या बहिणीला. अहो नका रडू. अहो लहान आहे तो. सुरुवातीला आला होता तेव्हा माझ्यापासूनही दूरच पळायचा. पण त्याला नीट समजावलं ना की समजतो तो. मी समजावे. समजावा तुम्ही. तुमचं लय उपकार होतील माझ्यावर. लाडू जर माझ्या जवळ आला तर दिलेल्या शब्दातनं मला थोडं तर मोकळं व्हायला होईल. नका काही काळजी करू. मी समजावे. राधाताईंना सांगते मी तुम्हाला खोली दाखवायला. लाडू, ए लाडू, किती मस्ती करतो. मला एक कळत नाहीये, या मावशी अचानक आल्या कुठून? मला बी तेच कळणं झाले. लाडूच्या बापानं तर सांगितलं त्यांचं कोण बी पाहुणं नाही. हो पण या खरंच त्याच्या मावशी. आपण पुरावेही बघितले आणि लाडूनी त्यांना ओळखलंय. हे बी खरंय म्हणा. मला असं अस्वस्थ झाल्यासारखं का वाटतंय? तुम्ही काय बी काळजी करू नका. मावशी 4 दिवस राहतील आणि जातील. आता त्यांना नाही बी म्हणता येणं झाले आपल्याला. आता त्या खरंच मावशी आहेत म्हटल्यावर त्यांचाही हक्क आहेच आहे. मी बी हेच म्हणणार होतो. वाटतंय हो मला, पण नकोही वाटतंय. अहो फक्त 4 दिवसांचा सवाल. हे असतं जातील बघा. 4 दिवसांचा पाहुणचार घेऊन निघून जातील. आपण आहेच की पाहिल्यासारखे. लाडू त्यांच्याशी काहीच बोलत नाहीये. मी मावशींना सांगितलंय मी लाडूला समजावेन म्हणून. समजवायलाच पाहिजे, नाहीतर मावशी बिचारा नाराज होती. मी बोलतो लाडू संग. लाडू, लाडू,
लाडू काय म्हणलं मावशी? लाडू, त्या मावशी आहेत तुझ्या, त्यांच्याशी बोलायचं हं? नाही, मी तुमच्या संगाच बोलणार. अरे आमच्याशी बोलच, पण त्यांच्याशी थोडस बोल हा. नाही, अरे थोडं तरी बोल लाडू. लाडू ये, इथे ठेव तुझं सामान. बाय. आणि हे बघ, काय लागलं सवरलं तर मला हाक मार. तुम्ही समधी किती चांगली माणसं आहेसा बघा. आत्ताच्या जगात कोण कोणावर एवढा विश्वास ठेवतं. काय ग सगुना, तुझ्या घरात कोण कोण असते? आमच्या घरात 2 माणसं, मी आणि माझा नवरा. पर देवाने माझी कुसच उजवली नाही. कुठल्या पापाचं फळ द्यायलाय कोणास ठाऊक. मला वाटतं लाडूला म्या सांभाळलं नाही, त्याच्या आईला दिलेला शब्द म्या पाळला नाही, म्हणून देव मला शिक्षा देतो या वाटतं. बाई ग, देव कधी कुणाचं वाईट करत नाही. मग असं का? घरात आम्ही दोघच नवरा बायको. कधी कधी लई एकटं वाटतं बघा. तुमचं घर कसं भरल्यासारखं वाटतं. होय, कोण कोण असतं घरात? साहेब, राणा, सूरज, अंजली, वहिनी साहेब आणि आता हे लाडू. आणि आपण ताई साहेबांची पाठराखी नाही. चांगलाय, घरात माणसं असली की घर पण येतं. होय, वय साहेब असतात आदन मधनं. बाकी आम्ही समधी रोजच्या रोज घरातच. दिसभर रानादा मळ्यात असते ती. आणि हा सन्निधा साहेबांची कामं बघतात. बाकी आम्ही बायका घरात. पर अंजलीबाई शाळेत जातात ना? वय आता शाळा सुरू झाल्यात म्हटल्यावर त्या दिसभर शाळेतच असणार की. आणि मग म्या, गोदाक्का आणि ताईसाहेब आम्ही घरात. आणि हा घरात का नाही शिरपती, राधा आणि महादुबी असतात. ती कोण आहेत? नोकर. ती इथं काम करतात. परती बी ह्या घरचीच आहे. किती चांगली माणसं आहे सा बघा. नोकरासनी मी घरातली म्हणताय. म्हणूनच आमचा लाडू इथं रमलाय. होय, लाडूवर लय जीव हाय वाटतं राणादा आणि अंजली ताईंचा. अहो भय, अहो ते आहेत म्हणून तर लाडू घरात आहे. नाही तर लाडू टिकला नसता बघा. अहो बघावं तेव्हा लाडू लाडूच करत असतात. सकाळी उठल्यापासून झोपेस्तवर लाडूची लई काळजी घेतात बघा राणादान थोरला ताईसा. भय अच्छा, म्हणजे अंजली ताई थोरले आहेत वे या घरात? होय, तीच थोरली आहे ह्या घरात. मग तर त्यांच्या शब्दाला मान असणारच. म्हणूनच लाडू हाय या घरात म्हणा की. वय एकदम बराबर ओळखलासा बघा. हुशार आहे की हो. हुशार कसलं यात, आपलं जगराटीचं ज्ञान. बस माझ्या लाडूनं माझ्या जवळ यायला पाहिजे बघा. लाडूसाठी लय जीव तुटतो बघा माझा. त्याचा सांभाळ करीन असा शब्द दिलाय बहिणीला. लाडू माझ्या जवळ यावा म्हणून काय बी करायला तयार आहे बघा मी. तू काय करतेस इथं? आव ते हा माझ्या ताई साहेबांनी की नाही चहा पाहिजे होता म्हणून तुम्हाला हुडकत हुडकत तिकडे आले. चल बस, आराम कर. हा, वय काय मग साहेबराव, कसा दिला दिवस? मस्त नव. मज्जा बाबा आहे तुझी. मला घरातच बसायला लागतं. जाऊ म्हणतोय, कसं जाणार? रानादाला तालमीला नाही म्हणून सांगितलं, पण तू लेतच नाही मला. तू निघून जातस काय? तुला येते का कुस्ती? येते म्हणतोयस? मग माझ्याकडे काय द्या, मी तुला कुस्ती शिकवतो. मस्तपैकी तुझ्या पाठीवर बसतो. आपण जाऊ तालमीत.
मला कुस्ती लई खेळावी वाटते बघ. मग आपण दोघं मिळून कुस्ती खेळू. चालतंय? का पैलवान साहेबराव बरोबर गप्पा आणते वाटतं. बसलो तर जरा बोलत. आमच्या संगत बोलायचं कटा आला काय. हो ना, आपल्याशी तर काही बोलतच नाही तो. आणि त्या नवीन मावशी आल्या त्यांच्याशी तर काहीच नाही. असं का म्हणून. आता ते लाडूलाच माहिती. काय रे लाडू, मावशी संगत बोलत का नाहीस. मी कुठं बघतो त्यांना. मग मी काय बोलू राहणारा. हे बघ, जे तू मावशी बोलतोस ना तेच त्या मावशींशी बोलायचं. नाही साहेबराव, तू सांग या दोघांना. लाडू, असं नाही करायचं. तुझ्याशी बोलायचं म्हणून एवढ्या लांबून आल्यात त्या. मग आपल्या माणसांशी असं वागायचं असतं का. अहो, आमचा लाडू असं करणारच नाही. आमचा लाडू लई चांगला आहे. तो समद्यांशी मिळून मिसळून राहते बघा. हो, पण फक्त मावशींशीच बोलणार नाही म्हणतोय. कसं बोलणार. अहो, तुम्ही समजावून सांगितल्यावर बोलणार की तो. लाडू, इकडे बघ, माझ्याकडे बघ जरा. आता मी काय सांगते ते नीट आहे का. त्याच्या मावशी आल्यात की नाही, त्या खूप लांबून फक्त लाडूला भेटायला आल्यात. त्यांना लाडूशी बोलायचं आहे. मग मला सांग, तू जर का त्यांच्याशी बोलला नाहीस तर त्यांना वाईट वाटेल ना. हो, मग आणि तू जर का त्यांच्याशी बोललास त्यांना किती आनंद होईल, होईल की नाही. हो. मग आणि तू बोलला नाहीस तर त्यांना वाईट वाटेल. मग ते रुसून बसतील. आणि लाडू दुसऱ्याला वाईट वाटेल असं कधी काही करेल का. नाही. नाही की नाही. बरोबर. मग आता माऊसाठी तरी तू त्या मावशींशी बोलायचंस. बोलशील. हो. अरे वा, बोलणारच तू. बघा, मी म्हणलो तर का नाही तुम्हाला. तुम्ही नीट समजवलंच नव्हतं. आताच तुम्ही समजवलं, कळलं का नाही लाडूला. हो, पण आता समजावलं ना. आणि आमचा हुशार लाडू लगेच तयार सुद्धा झाला, हो की नाही. हो. मग वाट कसली बघताय. चला जाऊ की मावशी संगत बोलायला. चला चला चला, लगेच बोलूया. चला चला. साहेबराव येतो काय. नको, त्याचं जेवण राहिलंय, तू करेल जेवण. हा, मग आपण त्याला घेऊन चला, जाऊ. चला, चल लवकर. आणा, मी अभि वळते वाती. अगं राहू दे, तू या घरात पाहुणी आहेस. तू कशाला काय काम करतेस. काम कसलं यात, देवाची सेवा म्हणा. म्यावळलेल्या वाती देवाजवळ लागल्या तर माझ्या हातनं तेवढीच सेवा होईल देवाची. लईच देव देव करते असं वाटतं. त्याच्याशिवाय कोण हाय का आपल्याला. देव हाय म्हणून माणूस हाय. आणि सांगू तुम्हाला, मला ना कामाचं काय बी कंटाळा येत नाही बघ. उलट आरामात असलं का नाही लय कंटाळा येतो मला. दिसभर काम करायला सांगा मला, करीन म्या. माणसानं ढोरासारखं काम करावं लागलं तर करावं, पण आयता 1 रुपया पण घेऊन ये कुणाचा. आणलं बघा तुमच्या लाडूला. मला कुठे लाडू म्हणू देतोय. अहो, साधा बोलत पण नाही माझ्याशी. नाही, आता बोलतो म्हणलाय. खरंच काय. ये रे बाळा. जा. बारका होता तेव्हा बघितला होता. ओळखतो का रे मावशीला. हो. आम्ही ना लहानपणी लई खेळायचो. घरभर निस्त्या उड्या मारायचा लाडू. आता मारतो का उड्या. अरे वा वा. बर, ते जाऊ दे. अंजली ताईना तू माऊ म्हणतोस तसं मला बी म्हण की माऊ. माऊ. अरे वा वा वा. आता एक मज्जा करूया आपण. हा, हे बघ, तुझ्या मावशीला ना आता मिशा आल्या. ते बघ, छान छान आहेत की नाही. अरे वा, कशा दिसतायत. चांगल्या दिसतायत. थांब, नको, आपण ना ह्याच्यापेक्षा मोठ्या घेऊया.
हे बघ, आता ना मावशीला मोठ्या मिशा येणार. कशा दिसतात छान छान. अरे बघू आपण राजवीरला पण कशा दिसतात बघूया. पकड इथे, पकड पकड पकड. अरे बापरे किती छान दिसतोय. अहो किती रुबाबदार दिसतोय आमचा लाडू. आता कधी हे बघा, आपण ना लाडूला दाढी लावायची छान छान. अरे लाडू कुठनं आणल्या एवढ्या भारी मिशा? माझ्या मावनं लिहिल्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. अरे तुम्ही देवा भगवंता माय बापा, माझ्या लाडूला सुखात ठेव र बाबा. झोप झाली? वय झाली. लाडू भेटला बोलला म्हणल्यावर का नाही येणार झोप? माझी अक्का आली होती स्वप्नात रातच्याला. माझ्याकडे बघून हसली. मला म्हणाली नीट सांभाळ राजवीरला. लाडूच्या वडिलांनी तालमीसाठी त्याला इथे ठेवलंय. तुम्ही कशाला काळजी करताय? म्या नाही घेऊन जाणार हितनं लाडूला. हित हाय तोवर सांभाळ करीन त्याचा नीट. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. असू द्या हो. लाडूवर किती जीव आहे तुम्हा नवरा बायकोचा हे बघितलंय म्या. लाडूसाठी म्या एक नवस बोलला होता, पण राहूनच गेला. आता परत गाठ पडल्यावर ध्यानात आलं माझ्या. म्या घेऊन जाऊ का लाडूला देवळात? आज लाडू नीट राहावा म्हणून नवस बोलले होते. आता देवानं पुरा केलाय म्हटल्यावर आपण बी करायला पाहिजे की. अंजली निवद दाखव. गोदा का लाडूसाठी बोललेला नवस पुरा करावा म्हणते मी. बोललेला नवस फेडायचाच असतोय. लाडूला घेऊन जाऊ का देवळात? ठीक आहे, जा. अंजली त्या निवदातला पहिला घास लाडूला घाल बरं काय. हो चालेल. जाऊ दे. परतच्या यायला येईन ना तवा फेडते नवस. आता जरा पैशाची चणचण आहे. अहो मग मी देते तुम्हाला पैसे. अहो नाही नाही नको. म्या बोललाय नवस. मला माझ्याच पैशाने फेडायला पाहिजे. देवाच्या कामात दुसऱ्याकडं पैसे घ्यायचं नसतं. पर नवस अर्धवट सोडायचा नसतोय. मी देते तुम्हाला पैसे. वाटलं तर तुम्ही मला नंतर परत करा. लाडूची लय काळजी आहे तुम्हाला. चालते. माझ्याकडे जसं पैसे येतील तसं मी तुमचे पैसे फेडते बघा. चालेल, चला. या. किती लागतील? 101 नारळ म्हणजे 1000 भर बस. तुमच्यासारखी माणसं या जगात लय कमी. इथं आपली माणसं उपयोगी पडत नाहीत. मग तुम्ही कोण कुठलं? तुम्ही लय जीव लावता लाडूवर. लाडू आहेच तसा. वय ते बी खरं आहे. लाडू बी तुमच्यावर लय जीव लावतो. चला चला. अरे वा, झाली अंघोळ? हो झाली की. रानात आता तालमीत जायचं? नाही, आज तालमीत नाही जायचंय. आज मावशी सोबत देवळात जायचंय. नाही, तालमीत. तालमीत नाही, आज मावशी संगत बाहेर फिरायला जायचं.
राणादा तू येणार? मी नाही रे, मला मळ्यात काम आहे, तुम्ही जावा. माऊ तू येशील का? अरे नाही, मलाही शाळेत जायचं. तू जा ना मावशी सोबत. नाही तुम्ही येणार मगच मी जाणार.